नमस्कार मित्रांनो, कल्पना करा रात्रीचे 11 वाजले आहेत. तुमच्या मोबाईलवर एका जुन्या रुग्णाचा मेसेज येतो. डॉक्टर, मला ताप आहे, मी गावात आहे, हॉस्पिटल दूर आहे, कृपया औषध सांगा. तुम्ही काय कराल? मेसेजवर औषध पाठवाल, फोनवर सल्ला द्याल, व्हिडिओ कॉल कराल की प्रत्यक्ष तपासणीसाठी बोलवाल? आणि आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, जर या सल्ल्यानंतर काही गुंतागुंत झाली तर कायदेशीर जबाबदारी कोणाची असेल? मित्रांनो, टेलिमेडिसिन म्हणजे केवळ व्हॉट्सअपवर औषध सांगणं किंवा व्हिडिओ कॉल करणे नव्हे, तर ती एक वैध वैद्यकीय सेवा आहे. आणि प्रत्येक वैद्यकीय सेवेप्रमाणेच तिच्याही काही कायदेशीर मर्यादा, नैतिक जबाबदाऱ्या आणि व्यावसायिक नियम आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतातील टेलिमेडिसिन प्रॅक्टिस गाईडलाईन्स याविषयी सविस्तर समजून घेणार आहोत. भारतासारख्या विशाल देशात प्रत्येक नागरिकाला वेळेवर वैद्यकीय सेवा मिळणे नेहमीच शक्य होत नाही. दुर्गम भाग, वाहतुकीच्या अडचणी, आपत्कालीन परिस्थिती आणि कोविड-19 सारख्या महामारीमुळे दूरस्थ आरोग्य सेवेचे महत्त्व अधिक स्पष्ट झालेले आहे. मार्च 2020 मध्ये भारत सरकार, आरोग्य मंत्रालय आणि मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया यांनी अधिकृत टेलिमेडिसिन प्रॅक्टिस गाईडलाईन्स प्रकाशित केल्या. आजही या मार्गदर्शक तत्वांना नॅशनल मेडिकल कमिशन अर्थात NMC कायदेशीर आधार आहे. यामुळे डॉक्टरांना टेलिमेडिसिनद्वारे सुरक्षित आणि कायदेशीर पद्धतीने सेवा देण्याचा मार्ग उपलब्ध झाला. टेलिमेडिसिन म्हणजे काय? जेव्हा डॉक्टर आणि रुग्ण प्रत्यक्ष एकाच ठिकाणी उपस्थित नसतात आणि माहिती व दळणवळण तंत्रज्ञानाचा वापर करून आरोग्य सेवा दिली जाते, याला टेलिमेडिसिन म्हणतात. यामध्ये समाविष्ट आहे इतिहास घेणे, आरोग्यविषयक सल्ला, निदानासाठी मार्गदर्शन, तपासण्या सुचवणे, उपचार योजना, फॉलोअप, इलेक्ट्रॉनिक प्रिस्क्रिप्शन. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, टेलिमेडिसिन हा प्रत्यक्ष वैद्यकीय तपासणीचा पर्याय नाही, ते एक पूरक माध्यम आहे. टेलिमेडिसिन सेवा कोण देऊ शकते? फक्त रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणजेच RMP म्हणजेच नॅशनल मेडिकल रजिस्टर किंवा स्टेट मेडिकल रजिस्टर मध्ये वैध नोंदणी असलेले डॉक्टर. प्रत्येक टेलिकन्सल्टेशन मध्ये डॉक्टरांनी आपले पूर्ण नाव, पात्रता, नोंदणी क्रमांक रुग्णाला सांगणे किंवा प्रिस्क्रिप्शनवर नमूद करणे आवश्यक आहे. अनधिकृत व्यक्ती, हेल्थ कोच, टेक्निकल कर्मचारी कोणतेही ऍप स्वतंत्रपणे वैद्यकीय सल्ला देऊ शकत नाहीत. टेलिकन्सल्टेशन सुरू करण्यापूर्वी दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. पहिली म्हणजे रुग्णाची ओळख आणि दुसरी म्हणजे रुग्णाची संमती. डॉक्टरांनी शक्यतो खालील माहिती पडताळून घ्यावी: नाव, वय, लिंग, मोबाईल नंबर, पत्ता, आबा ID किंवा इतर ओळखपत्र. आता संमतीबद्दल बोलूया. जर रुग्ण स्वतः डॉक्टरांशी संपर्क साधत असेल तर ती इम्प्लाइड कन्सेंट मानली जाते. मात्र जर डॉक्टर, हॉस्पिटल किंवा तृतीय पक्ष रुग्णाशी संपर्क साधत असेल तर एक्सप्लिसाइट कन्सेंट आवश्यक असते. सहमतीची नोंद ठेवणे ही नेहमीच सुरक्षित आणि चांगली वैद्यकीय पद्धत आहे. टेलिमेडिसिन मध्ये संवादाचे 3 प्रमुख प्रकार आहेत. व्हिडिओ कन्सल्टेशन हा सर्वात सुरक्षित आणि विश्वसनीय प्रकार मानला जातो. रुग्णाचे निरीक्षण करता येते, काही क्लिनिकल लक्षणे पाहता येतात. ऑडिओ कन्सल्टेशन, फोन किंवा व्हॉइस कॉल काही परिस्थितीत उपयुक्त असले तरी माहितीच्या मर्यादा असतात. टेक्स्ट आधारित संवाद, ईमेल, SMS, व्हॉट्सअप किंवा चॅट मुख्यतः फॉलोअप, रिपोर्ट्स किंवा साध्या संवादासाठी उपयोगी ठरते. जास्त माहिती मिळेल तितका वैद्यकीय निर्णय अधिक सुरक्षित होतो, म्हणून शक्य असल्यास व्हिडिओला प्राधान्य द्यावे. टेलिमेडिसिन सर्व रोगांसाठी आहे का हो? हा सर्वात मोठा गैरसमज आहे आणि उत्तर आहे नाही. टेलिमेडिसिन प्रत्येक रोगासाठी, प्रत्येक निदानासाठी, प्रत्येक उपचारासाठी योग्य नाही. उदाहरणार्थ, टेलिमेडिसिन उपयुक्त आहे फॉलोअप कन्सल्टेशन मध्ये मधुमेह, रक्तदाब, थायरॉइड, रिपोर्ट्सचे पुनरावलोकन, उपचारानंतरचे मार्गदर्शन, आरोग्य शिक्षण. मात्र काही परिस्थितींमध्ये प्रत्यक्ष तपासणी आवश्यक असते. छातीत तीव्र दुखणे, पक्षाघाताची लक्षणे, गंभीर श्वसन आजार, मोठा अपघात, बेशुद्ध अवस्था, तीव्र रक्तस्राव, तीव्र पोटदुखी, शस्त्रक्रियेची गरज, शारीरिक तपासणीशिवाय निदान अशक्य असलेली परिस्थिती. यामध्ये टेलिमेडिसिन न करता प्रत्यक्ष तपासणी केली जावे. शारीरिक तपासणीशिवाय निदान अशक्य असलेली परिस्थिती लक्षात घेता टेलिमेडिसिन गाईडलाईन्स कोणत्याही विशिष्ट रोगांची यादी देत नाही. अंतिम निर्णय डॉक्टरांच्या क्लिनिकल जजमेंटवर अवलंबून असतो. स्वतःला नेहमी एक प्रश्न विचारा: या रुग्णाचे सुरक्षित मूल्यमापन मी या दूरस्थ माध्यमातून करू शकतो काय? जर उत्तर नाही असेल तर प्रत्यक्ष तपासणी आवश्यक आहे.
औषध लिहून देण्याचे काही नियम आहेत का? प्रिस्क्रिप्शनचे काही नियम आहेत का? तर हा सर्वात संवेदनशील विषय आहे. NMC मार्गदर्शक तत्वांमध्ये औषधांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. जसे की लिस्ट ऑफ मेडिसिन्स ही तुलनेने सुरक्षित औषधे असतात. ओव्हर द काउंटर ड्रग्स जसे ORS, पॅरासिटामॉल, स्थानिक वापरासाठी काही औषधे. ही औषधे टेक्स्ट, ऑडिओ, व्हिडिओ कन्सल्टेशन मध्ये योग्य परिस्थितीत दिली जाऊ शकतात. लिस्ट ए मेडिसिन्स ही औषधे प्रथमच देण्यासाठी सामान्यतः व्हिडिओ कन्सल्टेशन आवश्यक असते, विशेषतः जेव्हा डॉक्टरांना निदानाबाबत पुरेशी खात्री असते. लिस्ट बी मेडिसिन्स ही मुख्यतः फॉलोअप कन्सल्टेशनसाठी असतात. जर पूर्वी प्रत्यक्ष तपासणी झालेली असेल किंवा उपचार सुरू असतील तर चालू उपचार सुरू ठेवण्यासाठी वापरता येतात. प्रोहिबिटेड लिस्ट काही औषधे टेलिमेडिसिनद्वारे लिहून देण्यास पूर्णपणे मनाई आहे. शेड्यूल एक्स नार्कोटिक ड्रग्ज, सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस आणि NDPS कायद्याअंतर्गत नियंत्रित औषधे. प्रत्येक प्रिस्क्रिप्शनवर खालील माहिती आवश्यक असते. डॉक्टरांचे नाव, नोंदणी क्रमांक, दिनांक, रुग्णाचे नाव, निदान व सल्ला, औषधांचे तपशील, स्वाक्षरी किंवा डिजिटल स्वाक्षरी. आता रेकॉर्ड किपिंग, गोपनीयता आणि डेटा संरक्षण बाबत काय? तर मेडिकल दृष्टिकोनातून डॉक्युमेंटेशन अत्यंत महत्वाचे आहे. कन्सल्टेशन नोट्स, प्रिस्क्रिप्शन, तपासणी अहवाल, संवादाची नोंद, संमतीची माहिती या सगळ्या गोष्टी जतन कराव्या लागतात. रुग्णाचा डाटा गोपनीय ठेवणे ही कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी आहे. सुरक्षित डिजिटल प्लॅटफॉर्म वापरणे ही देखील एक जबाबदारी बनते. अनधिकृत व्यक्तींना प्रवेश मिळणार नाही याची खात्री करावी लागते. टेलिमेडिसिनशी संबंधित सर्व नोंदी किमान 3 वर्षे जतन करणे हे सुरक्षित व्यावसायिक पद्धत मानली जाते. आणीबाणीची परिस्थिती आहे, रुग्णाच्या छातीत खूप दुखत आहे, श्वासाला त्रास आहे, मोठा अपघात झालेला आहे, अशा परिस्थितीत टेलिमेडिसिन हा उपचाराचा पर्याय नाही. डॉक्टरांनी प्राथमिक फर्स्ट एडच्या सूचना कराव्यात. तातडीने जवळच्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला द्यावा. आवश्यक असल्यास इमर्जन्सी रेफरल द्यावे. रुग्णाला प्रत्यक्ष तपासणीची गरज स्पष्टपणे सांगावी. 5 सुवर्ण नियम यामध्ये काय असू शकतात? तर आजच्या चर्चेचा सारांश असा आहे की फक्त पात्र रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर यांनीच टेलिमेडिसिन करावे. कोणीही आयऱ्यागऱ्याचं हे काम नव्हे. रुग्णाची ओळख आणि संमती आवश्यक आहे. शक्य असल्यास व्हिडिओ कन्सल्टेशनला प्राधान्य द्यावे. औषधांच्या याद्या आणि प्रिस्क्रिप्शन नियम यांचं काटेकोरपणे पालन करा, कारण यामध्ये लिस्ट ऑफ ड्रग्स जी आहे ती देण्यात आलेली आहे. रेकॉर्ड गोपनीयता आणि त्याचं डॉक्युमेंटेशन हे आवश्यक आहे. मित्रांनो, टेलिमेडिसिन ही भविष्यातील आरोग्य सेवा नाही, तर ती आजची वास्तवता आहे. मात्र प्रत्येक डिजिटल कन्सल्टेशन हे कायदेशीर दृष्ट्या प्रत्यक्ष कन्सल्टेशन इतकेच महत्वाचे आहे. योग्य क्लिनिकल जजमेंट, सुरक्षित दस्तऐवजीकरण आणि मार्गदर्शक तत्वांचे पालन यामुळेच टेलिमेडिसिन यशस्वी ठरू शकते. धन्यवाद. आपला दिवस आनंदी जाओ.